विशाल भोजने आणि स्वागत आहे तुमचं मराठी फिजिक्स व विशाल भोजने या चॅनलवर. ओके, तर अनअकॅडमीने 9वी आणि 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड करता एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे. तर त्याच्या डिटेल्स आपण खाली दिलेले आहे. तुम्ही माझा कोड MVB10 हा यूज करून ते सगळे त्यातले जे फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस आहे ते अनलॉक करू शकता आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या भाषेमध्ये मराठी, हिंदी किंवा इंग्लिश या भाषेमध्ये तुम्ही हे कोर्सेस जॉईन करू शकता. इंडियातले टॉप 50 एज्युकेटर्स इथं शिकवत आहेत आणि हा हा कोर्स तुम्हाला शिकवण्याकरता बनवण्यात आलेला आहे. ओके, जर तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस जे आहे जे तुम्ही माझा कोड MVB10 हा यूज करून अनलॉक करू शकता, ते पाहिल्यानंतर जर तुम्हाला एखादा कोर्स विकत घ्यायची इच्छा झाली तेव्हासुद्धा तुम्ही MVB10 हा कोड यूज करू शकता. त्यामुळे तुम्हाला 10% सूट मिळेल आणि याच्यावर तुम्हाला मिळणार आहे की फ्री रिपोर्ट्स म्हणजे डेली प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आणखी स्टडी मटेरियल मिळणार आहे, वेगवेगळे व्हिडिओ कोर्सेस मिळणार आहेत. ओके, तर तुम्ही जॉईन करू शकता. ओके, थँक्यू. हाय, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर चला तर मग तुमचं स्वागत आहे मराठी फिजिक्स व विशाल भोजने या चॅनलवर. आपण सुरू केलं होतं 9व्या वर्गाचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचं लॉज ऑफ मोशन आणि मागच्या 2-3 लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं की मोशन काय आहे, स्टेट ऑफ रेस्ट, त्यानंतर स्टेट ऑफ मोशन, नंतर आपण पाहिलं की युनिफॉर्म वेलॉसिटी काय आहे, नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी काय आहे, त्याबद्दल आपण माहिती घेतली. ओके, स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, त्यानंतर ॲसेलरेशनवर माहिती घेतली. ॲसेलरेशनबद्दल आपण पाहिलं की 3 प्रकारचे ॲसेलरेशन असतात: झिरो ॲसेलरेशन, पॉझिटिव्ह ॲसेलरेशन आणि निगेटिव्ह ॲसेलरेशन. तर याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की ज्यावेळेस फायनल व्हेलॉसिटी ही इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असते, म्हणजे सुरुवातीला व्हेलॉसिटी जर 2 मीटर पर सेकंडची आहे आणि नंतर 2-3 सेकंड नंतर तर ती 15 मीटर पर सेकंडची होत आहे, तर फायनल व्हेलॉसिटी ही जास्त आहे इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा, तर त्यावेळेस ॲसेलरेशनची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येते. ॲसेलरेशन म्हणजे त्वरण. आणि निगेटिव्ह ॲसेलरेशन काय असतं, तर ज्यावेळेस नंतरची व्हेलॉसिटी कमी असते, जसं आपण सायकल चालवत आहे, आपण 3 मीटर पर सेकंडच्या व्हेलॉसिटीने सायकल चालवत आहे आणि 2-3 सेकंड नंतर कोणतरी मधामध्ये आल्यानंतर आपण ब्रेक मारले. मग ब्रेक मारले किंवा आपण काय केलं, सायकलचे पॅडल मारणं बंद केले, तर आपली व्हेलॉसिटी 3 मीटर पर सेकंडच्या जागेवर 1 मीटर पर सेकंडची झाली. स्लो सायकल केली आपण. ओके, ब्रेक मारून सायकल स्लो केली, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी ही जर आधीच्या व्हेलॉसिटीपेक्षा इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर त्यावेळेस ॲसेलरेशन काय होतं, निगेटिव्ह. आणि ज्यावेळेस इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी सारख्याच असतील तर त्यावेळेस ॲसेलरेशन काय असतं, 0. ॲसेलरेशनचा फॉर्म्युला आपण पाहिला होता, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. त्यानंतर आता या लेक्चरमध्ये आपण पाहत आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोशन. ग्राफ कसा ड्रॉ करायचा आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं. मग आपल्याला सिलेबसमध्ये 2 ग्राफ दिलेले आहेत की एकच रिलेटेड, म्हणजे जसं आपण म्हणूया युनिफॉर्म मोशनचे 2 ग्राफ दिलेले आहेत आपल्याला, की युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणा किंवा युनिफॉर्म मोशन म्हणा. तर हे ग्राफ 2 पॅरामीटर्सच्या अलॉंग काढले जातात. मग दोन्ही आपण टाईप पाहू. डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ याबद्दल सुद्धा आपण शिकू आणि व्हेलॉसिटी टाईम ग्राफ याबद्दल सुद्धा आपण शिकू. तर मग इकडे लक्ष द्या की ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ म्हणतो, तर डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ काय आहे, जर आपल्याला ग्राफ काढायचा आहे युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा युनिफॉर्म स्पीडचा किंवा युनिफॉर्म मोशनचा, याला ग्राफ म्हणूया आपण. ओके, सो इफ वी हॅव टू ड्रॉ द ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन और युनिफॉर्म व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम किंवा युनिफॉर्म स्पीड डिस्टन्स अगेन्स्ट टाइम, असा जर आपल्याला ग्राफ काढायला एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर कसा सॉल्व करायचा. मग पहा इकडे क्वेश्चन काय आहे की ड्रॉ द ग्राफ ऑफ युनिफॉर्म स्पीड. ओके, असं म्हणूया. आता इथं दिलेलं आहे डिस्टन्स अगेन्स्ट टाइम. ओके, शॉर्ट लिहिलं मी. मग हा ग्राफ कसा काढायचा, इकडे लक्ष द्या. मग जेव्हा केव्हा असा आपल्याला क्वेश्चन येतो तर पॅरामीटर्स पाहायचे की कशाच्या अगेन्स्ट कशाचा ग्राफ दिलेला आहे आणि ते एक्स आणि वाय ॲक्सिसवर प्लॉटिंग करून टाकायचे. जसं ड्रॉ द ग्राफ ऑफ युनिफॉर्म स्पीड, याच्यावरून आपल्याला काय समजतं की युनिफॉर्म स्पीडचा म्हणजे एक समान गतीचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. मग आपण असं करूया, अंदाजे कोणती एखादी युनिफॉर्म स्पीड घेऊन घेऊ. ओके, आणि तो ग्राफ कशाचा अगेन्स्ट काढायचा आहे, डिस्टन्स अगेन्स्ट टाइमच्या. तर हा ग्राफ कसा काढू, असं म्हणू, लेट
द ऑब्जेक्ट आहे ते कसं मूव्ह होत आहे. लेट द ऑब्जेक्ट इज मूविंग विथ द युनिफॉर्म स्पीड ऑफ लेट्स से आपण म्हणूया 2 मीटर पर सेकंडच्या युनिफॉर्म स्पीडने ऑब्जेक्ट मूव्ह करत आहे. ओके, लेट द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ द स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंड. आणि याची स्पीड बदलत नाही आहे. जी इनिशियल स्पीड आहे तीच फायनल आहे. आणि कशाच्या अगेन्स्ट कशाचा करायचा आहे, डिस्टन्स अगेन्स्ट टाइम. तर मग काय करा, सुरुवातीला एक्स ॲक्सिसवर आहे ना टाइम प्लॉट करून टाकायचा आणि वाय ॲक्सिसवर डिस्टन्स. तर चला मग करून पाहूया. सो प्लॉट द टाइम ऑन एक्स ॲक्सिस. याचे आपण सेंटेन्सेस सुद्धा लिहू शकतात. याची थिअरी लिहिणं काही कठीण नाही. ओके, लिहायचं प्लॉट द टाइम ऑन एक्स ॲक्सिस. आपण जसं करत आहे सेम तसंच आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर वाय ॲक्सिसवर काय प्लॉट करायचं, वाय ॲक्सिसवर प्लॉट करायचं डिस्टन्स आणि एक्स ॲक्सिसवर काय प्लॉट करायचा, टाइम. सो 0 पासून टाइम सुरू झाला. 1 सेकंद, आपण म्हणू 2 सेकंद, 3, 4, 5, 6. सो प्लॉट द टाइम ऑन एक्स ॲक्सिस इन सेकंड्स अँड प्लॉट द डिस्टन्स ऑन वाय ॲक्सिस इन मीटर्स. आपण असं म्हटलं एक्स आणि वाय ॲक्सिसवर काय प्लॉट करायचे हे आपण ठरवून घेतलं. आता डिस्टन्स प्लॉट करूया. आपण डिस्टन्स प्लॉट करूया. 2, 4, 0, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 अशा प्रकारे. आता युनिफॉर्म स्पीड किती होती, 2 मीटर पर सेकंद. मग 1 सेकंदला ऑब्जेक्ट जर 2 मीटर जाईल तर 2 सेकंदला किती जाणार आहे, ते किती अंतर कापेल. 1 सेकंदला 2 मीटर, 2 सेकंद नंतर 4, 3 सेकंद नंतर कुठं असेल 6 वर. अशा प्रकारे प्लॉटिंग करत राहायचे. सर 2 ला कुठं गेला, तो 4 वर गेला है ना, सुरुवातीला 0 वर होता. त्यानंतर 3 सेकंदला कुठं गेला तर 6 वर गेला आहे. 4थ्या सेकंदला कुठं गेला तर 8 मीटरवर गेलेला असेल. त्याची जर पोझिशन पाहिली तर मग जर एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्पीडने म्हणजे एक समान गतीने जर पुढे जात असेल तर आणि तसा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर तो कसा येणार, डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम किंवा डिस्टन्स अगेन्स्ट टाइम. तर आपण असं म्हणूया, सो व्हेन द ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी मूव्हिंग इन अ युनिफॉर्म मोशन अँड इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म स्पीड. कॅन वी से दॅट, असं आपण म्हणू शकतो. मग आपण जर हे सगळे पॉईंट्स प्लॉट केले तर आपल्याला अशा प्रकारे ग्राफ मिळेल आहे की नाही. मग आता हा ग्राफ जो मिळाला आपल्याला, हा कसा आहे, स्ट्रेट लाईन आहे. कशाचा ग्राफ आहे, युनिफॉर्म स्पीडचा. ओके, आणि हा कसा आहे, स्ट्रेट लाईन. आणि याचा स्लोप कसा दिसत आहे आपल्याला, याला चढ किंवा उतार. हा कसा आहे, हा सेम आहे. स्लोप काय असतो, तर स्लोप असतं की आपण स्लोप बद्दल मॅथमॅटिक्समध्ये शिकलो. स्लोप काय आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग या पॉईंटला जर आपण स्लोप काढायचं म्हटलं किंवा कोणत्याही पॉईंटला, या पॉईंटला आता स्ट्रेट लाईनचा आपण हे शिकलो होतो मॅथमध्ये. स्ट्रेट लाईनचा स्लोप सगळीकडे कसा असतो, सारखाच असतो, एकसारखा असतो. सरळ रेषेचा स्लोप काय असतो, एक सारखा असतो. मग स्ट्रेट लाईनचा स्लोप सगळीकडे कुठेही काढा तर कसा राहील, सेम. स्लोप काय असतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग चला ए बी या पॉईंटमध्ये आपण स्लोप काढून पाहू. मग ए बीचे लोकेशन सांगा ग्राफवरून. आता एचं लोकेशन, एचं एक्स लोकेशन काय आहे, लक्ष द्या. या पॉईंटला आपण म्हटलं ए. एचं एक्स लोकेशन काय आहे हे इथून समजते. एक्स लोकेशन आहे 3 आणि वाय लोकेशन काय आहे त्याचा, कुठं चालला तो, 3 सेकंडमध्ये 6. तर वाय लोकेशन आहे 6. आता बी पॉईंट बद्दल माहिती घेऊ. बी पॉईंटचे लोकेशन सांगा. बी पॉईंटचा एक्स लोकेशन काय आहे 4 आणि वाय लोकेशन काय आहे त्याचं 8. सो स्लोप काय येणार, स्लोप येणार y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग y2 मायनस y1 काय आहे, लक्ष द्या. y2 काय आहे 8 आहे ना, ए पासून बी कडे गेला ना. सो 8 मायनस y1 याचा काय आहे, हा 8 आहे, याचा 6, 8 मायनस 6 अपॉन खाली
x2 काय आहे 4 आणि -3. आता लक्ष द्या y2 y ॲक्सिसवर काय प्लॉट केलं होतं आपण, डिस्टन्स प्लॉट केलं होतं. कशामध्ये, मीटरमध्ये है ना. मग असं म्हणू शकतो आपण की 8 हे मीटरमध्ये प्लॉट केलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसवर काय प्लॉट केलं होतं, टाइम कशामध्ये, सेकंडमध्ये. हे बा मीटर पर सेकंड हे त्याचं झालं युनिट. मग स्लोपर क्वांटिटी काय येणार, 8 - 6. 8 मधून 6 गेले किती राहिले 2 आणि 4 मधून 3 गेले किती राहिले 1. 2/1 मीटर पर सेकंड किंवा असं म्हणू शकतो 2 मीटर पर सेकंड म्हणू शकतो की नाही. मग याच्यावरून आपल्याला काय समजलं की हा जो ग्राफ आहे, जो आपण ग्राफ काढला कशाचा, युनिफॉर्म स्पीडचा. कशाच्या अगेन्स्ट कशा काढला, डिस्टन्स अगेन्स्ट टाइम. मग याच्याबद्दल माहिती आपण अशी लिहू शकतो, व्हेन वी प्लॉट द ग्राफ ऑफ युनिफॉर्म स्पीड डिस्टन्स अगेन्स्ट टाइम, द नेचर ऑफ ग्राफ. ग्राफचं नेचर कसं दिसत आहे, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. द नेचर ऑफ ग्राफ इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन विथ कॉन्स्टंट स्लोप. असं म्हणूया की आता स्ट्रेट लाईन म्हणजे स्लोप काय असतो, कॉन्स्टंट, विथ कॉन्स्टंट स्लोप. आणि याचा स्लोप कॉन्स्टंट आहे म्हणजे काय आहे, ॲज द स्लोप इज कॉन्स्टंट सो हे स्लोप कॉन्स्टंट आहे म्हणजे स्लोपने जी क्वांटिटी शो केली मीटर पर सेकंडमध्ये. आणि मीटर पर सेकंडमध्ये काय असतात आपल्याला माहिती आहे, स्पीड. सो ॲज द स्लोप ऑफ ग्राफ इज कॉन्स्टंट सो वी कॅन से दॅट द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज ऑल्सो कॉन्स्टंट किंवा दिस इज द ग्राफ ऑफ युनिफॉर्म स्पीड असं म्हणू शकतो की नाही आपण, डिस्टन्स अगेन्स्ट टाइम. समजलं. मग ग्राफ कसा एक्सप्लेन करायचा, ग्राफ बद्दल माहिती लिखताना आपण हे व्हेरिफिकेशन केलं की काय खरं स्लोप तेवढा येतो आणि स्लोप कॉन्स्टंट आहे म्हणून काय युनिफॉर्म स्पीडचा ग्राफ आहे, त्याचं नेचर कसं आहे अशा प्रकारे. समजलं. मग इथपर्यंत कळलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण युनिफॉर्म स्पीडचा ग्राफ आणि पुढील ग्राफ पाहू, ते कशामध्ये, तर वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये. त्यानंतर आपण ॲसॅलेशनचे ग्राफ पाहायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपलं मराठी फिजिक्स बाय विशाल मोहिनी चॅनल. आणि जर तुम्हाला काहीही अडचण असेल या चॅप्टरमध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा 8390232208 वर मला कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ओके, मी ट्राय करेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अचूक देण्याची. ओके, आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर करायचे. थँक्यू.